हाय, कशी आहेस? तुझ्याकडे बघून इतकं भारी वाटतंय ना. कशासाठी? तू हार मानली नाहीस यासाठी. पण म्हणून काही लोक चिडतात तुझ्यावर. तू गप्प राहून पुढे गेलीस म्हणून खरं तर लोक अस्वस्थ होतात. हे तूही नोटीस केलं असेलच. असं म्हणतात, पुरुषांपेक्षा स्त्री माणसं पटकन ओळखते. त्यांना वाटलं होतं, तू मोडशील, तू थांबशील, तू मागे वळशील, घाबरून रूमचा दरवाजा लावून बसशील. पण तू स्वतःला सावरलंस यार. तू स्वतःसाठी उभी राहिलेस. आणि गंमत बघ राणी, हेच त्यांना झेपत नाहीये. आणि म्हणून मी आनंदी आहे तुझ्यासाठी. जे स्वतः हार मानतात ना, त्यांना तुझं उभं राहणं जड जातंय. कसल्या भयानक दुनियेत राहतेस ग तू. पण तरीही तू शांत झालीस. हाय, कशी आहेस? तुझ्याकडे बघून इतकं भारी वाटतंय ना. कशासाठी? तू हार मानली नाहीस यासाठी. पण म्हणून काही लोक चिडतात तुझ्यावर. तू गप्प राहून पुढे गेलीस म्हणून खरं तर लोक अस्वस्थ होतात. हे तूही नोटीस केलं असेलच. असं म्हणतात, पुरुषांपेक्षा स्त्री माणसं पटकन ओळखते. त्यांना वाटलं होतं, तू मोडशील, तू थांबशील, तू मागे वळशील, घाबरून रूमचा दरवाजा लावून बसशील. पण तू स्वतःला सावरलंस यार. तू स्वतःसाठी उभी राहिलेस. आणि गंमत बघ राणी, हेच त्यांना झेपत नाहीये. आणि म्हणून मी आनंदी आहे तुझ्यासाठी. जे स्वतः हार मानतात ना, त्यांना तुझं उभं राहणं जड जातंय. कसल्या भयानक दुनियेत राहतेस ग तू. पण तरीही तू शांत झालीस.